ही थेट दृश्य रायगडावरची आहेत। खासदार संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे चिरंजीव पोहोचलेले आहेत सदरेवरती आणि तिथे आता काही क्षणातच राज्याभिषेक सुरू होईल। 348वा राज्याभिषेक सोहळा हा रायगडावरती संपन्न होतोय। त्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पोहोचलेले आहेत। अगदी कालच ते रायगडावरती दाखल झालेत, मात्र आता मुख्य सोहळ्याला सुरुवात होते। त्या ठिकाणची ही थेट दृश्य आहेत। यावर्षी शिवभक्तांना मोठ्या संख्येने रायगडावरती यायला मिळालेलं नाहीये, त्यामुळे एक प्रकारची नाराजी आहेच। मात्र खासदार छत्रपती संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट करून आवाहन देखील केलं होतं तमाम शिवभक्तांना आणि त्याला प्रतिसाद देत आज मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावरती नाहीत। गेल्या वर्ष आणि या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोय। मात्र छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि शिवराज्याभिषेक घराघरात अशा पद्धतीचं आवाहन केल्यानंतर खरंच त्याला तसा प्रतिसाद मिळाला सकारात्मक आणि घरोघरी की आपापल्या कॉलेजेसमध्ये असा हा सोहळा साजरा होणार आहे। मात्र या मुख्य सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे चिरंजीव सदरेवरती आपण पाहतोय। तिथे मंत्रोच्चाराला सुरुवात झाली आहे आणि मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे। 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडलेला होता। 32 टन सोन्याचं सिंहासन, पवित्र 7 नद्यांचं पाणी या राज्याभिषेकासाठी आणलेलं होतं। अनेक राजांना निमंत्रित केलं गेलेलं होतं। तब्बल 9 दिवस हा सोहळा चाललेला होता आणि त्याच दिवसाला त्या सोहळ्याला 348 वर्ष पूर्ण झाली आहेत। खासदार छत्रपती संभाजीराजे हा सोहळा नेहमीच रायगडावरती साजरा करतात। यंदा आणि मागच्या वर्षी कोरोनामुळे शिवभक्तांची उपस्थिती नाहीये, मात्र सोहळा मात्र परंपरेप्रमाणे होतोय आणि त्याचीच ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमत वरती थेट रायगडावरून आज सकाळपासून पहाटेपासूनच ज्या ज्या काही कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे त्या सगळ्याचा आपण आढावा घेतला आणि आता हा मुख्य कार्यक्रम सुरू आहे। काही निवडक व्यक्तींची उपस्थिती आहे तिथे। खासदार छत्रपती संभाजीराजे, त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे काही सुरक्षा रक्षक असतील, काही अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि काही माध्यमांचे प्रतिनिधी असेच फक्त या सोहळ्यासाठी यंदा त्यांना परवानगी आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा होती, कारण कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे। त्यामुळे शिवभक्तांनी रायगडावरती यावर्षी येऊ नये असं आवाहन राजेंनी सगळ्या शिवभक्तांना केलेलं होतं आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिसतोय। आधी ध्वजवंदन झालं, त्यानंतर महाराजांची मूर्ती पालखीमधून सदरेवरती आणण्यात आली आणि आता त्याच मूर्तीला अभिषेक केला जातोय। यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे 348 वर्षांपूर्वी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झालेला होता त्यावेळी ज्या सुवर्णहोनांचा वापर करण्यात आला होता अभिषेकासाठी, त्यातलंच एक नाणं स्वराज्याचे शिलेदार आणि त्यांच्या कुटुंबियांनी जपून ठेवलेलं होतं। त्याचाच अभिषेक आता खासदार छत्रपती संभाजीराजे करणार आहेत। हे यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनाचं वैशिष्ट्य आहे। आणि किल्ले रायगड प्रशासनाकडून हे नाणं जपून ठेवलं जाणार आहे, कारण त्याला अतिशय महत्त्व आहे। 348 वर्षांपूर्वी ज्यावेळी 6 जून 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता त्यावेळी हे नाणं हे महाराजांच्या अभिषेकामध्ये होतं आणि त्यामुळेच अतिशय महत्त्व या नाण्याला आहे। आणि स्वराज्याच्या शिलेदारांच्या कुटुंबियांनी हे नाणं जपून ठेवलं आणि आता तेच नाणं आज देखील आपल्याला पाहायला मिळतंय। हे आपलं सुदैव। किल्ले रायगडावरची ही थेट दृश्य, राज्याभिषेकाला सुरुवात होतीये, मुख्य कार्यक्रम सुरू आहे। खासदार छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे चिरंजीव शहाजीराजे छत्रपती उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते आता थोड्याच वेळात अभिषेक होईल, राज्याभिषेक होईल। आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम अगदी साधेपणानं, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोरोनाचं संकट आहे, मात्र एकीकडे आपण वैशिष्ट्य पाहतोय शिवराज्याभिषेक सोहळ्याची। 1674ला ज्या पद्धतीने 9 दिवस हा सोहळा चाललेला होता तेव्हा 32 टन सोन्याचं सिंहासन महाराजांसाठी बनवण्यात आलेलं होतं आणि
वेगवेगळ्या राजांना त्यावेळी निमंत्रण होतं. 7 पवित्र नद्यांचं पाणी अभिषेकासाठी आणलेलं होतं. असा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम 9 दिवस तब्बल चाललेला होता. आणि आता 348 वर्षांनंतर सुद्धा हा सोहळा रायगडावरती न चुकता पार पडतो. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या वतीनं हा कार्यक्रम पार पडतो. आणि सध्याची ही दृश्य थेट रायगडावरची आमचे प्रतिनिधी अगदी सकाळपासून आपल्याला तिकडच्या प्रत्येक घडामोडींची माहिती देत आहेत. शिवकालीन होनांच्या साक्षीनं यंदाचा सोहळा पार पडतोय, त्यामुळे यंदाच्या सोहळ्याचं हे खास वैशिष्ट्य आहे. आणि आता अभिषेकाला सुरुवात झाली आहे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते. 348वा शिवराज्याभिषेक सोहळा आपण थेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून थेट रायगडावरून पाहतोय. राज्याभिषेकाच्या निमित्तानं किल्ले रायगड अगदी उजळून निघालाय. एकतर विद्युत रोषणाईनं आणि दुसरीकडे फुलांच्या सजावटीनं. दुसरीकडे तुळजाभवानीला देखील दुग्धाभिषेक केला जातोय. तुळजापुरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि तिथे देखील देवीला दुधाचा अभिषेक करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं तुळजाभवानीचा दुग्धाभिषेक देवीला करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवून तिथे दुधाचा अभिषेक करण्यात आला. आणि त्याचीच ही खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आणि आता रायगडावरची आपण इत्थंभूत माहिती घेतोय अगदी सकाळपासूनच. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. संदीप, ही थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, काय आणखी माहिती द्याल? श्वेता, एकतर मुख्य शिवराज्याभिषेक दिनाला सुरुवात झालेली आहे. सकाळी ध्वजपूजन 6 वाजता संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पार पडला आणि त्यानंतर 8:45-9च्या दरम्यान मुख्य जो राज्याभिषेक सोहळा आहे तो सुरू झाला. आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय किल्ले रायगडावरची. कोरोनाच्या संकटामुळे फक्त 20 जणांनाच किल्ल्यावर जायची परवानगी पोलिसांनी दिलेली आहे. आणि आता संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे सुपुत्र जे आहेत शहाजीराजे छत्रपती, या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा अभिषेक केला जातोय. यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनाचं हे वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेला 348 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, त्यावेळेला जी सोन्याची नाणी किंवा त्याला ऐतिहासिक भाषेत आपण होन म्हणतो, ती जी म्हणजे राज्याभिषेकावेळी जी वापरली गेली होती तीच नाणी होन ती पुन्हा सापडलेली आहेत. आणि आता जी उत्सव मूर्ती आहे शिवाजी महाराजांची, त्या उत्सव मूर्तीवर संभाजीराजेंच्या हस्ते तो अभिषेक त्या ठिकाणी केला जातोय. 32 मनाचं सिंहासन त्यावेळी तयार करण्यात आलं होतं. 8-9 दिवस शिवराज्याभिषेक तो चालला होता. त्यामुळे 6 जूनची वाट खरं तर सगळे शिवभक्त बघत असतात. आणि तो दिवस अनुभवण्यासाठी लाखो शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर दाखल होत असतात. पण आता आपण पाहतोय की फक्त धुक्यानं पूर्णपणे किल्ले रायगड हा न्हावून निघालेला आहे. शिवभक्तांनी यंदा न्हावून निघालेला नाही. आणि हे खरं तर दुसरं वर्ष आहे सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होतोय. आणि हा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाबाबत महत्वाची घोषणा त्याच ठिकाणावरून, म्हणजे ज्या ठिकाणी आता शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे ती राजसदर आहे किल्ले रायगडावरती, त्या राजसदरेवरून महत्वाची घोषणा संभाजीराजे छत्रपती करू शकतात. किंवा मग त्यानंतर गडावरून खाली आल्यानंतर कदाचित महाडमध्ये त्यांची एखादी पत्रकार परिषद होऊ शकते आणि त्यामधून ते आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. पण आता आपण पाहतोय की ठराविक म्हणजे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा शिवराज्याभिषेक दिनाचा जो सोहळा आहे तो सुरू झालेला आहे. लाखोंच्या संख्येनं गर्दी असते दरवर्षी, पण यंदा ही गर्दी नाही आहे. आणि संभाजीराजे छत्रपती जे खासदार आहेत राज्यसभेचे, त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती, विनंती केली होती की साध्या पद्धतीनं काय राहीना परवानगी मिळावी. आणि त्याप्रमाणे पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्यांच्याकडून ही परवानगी देण्यात आली. आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये आता हा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू झालेला आहे. श्वेता. संदीप, यानंतर म्हणजे हा सगळा शिवराज्याभिषेक सोहळा आपण बघतोय, हा साधारण किती वेळ असतो? आणि त्याच्यानंतर जसं आपल्याला माहिती आहे की या प्रतिकात्मक मूर्तीला हा राज्याभिषेक होतो आणि त्यानंतर पालखीतून मिरवणूक देखील निघत असते. हे कोणकोणते वेगवेगळे टप्पे असतात या सगळ्या सोहळ्यातले? रेणुका, एकतर सकाळी ज्या वेळेला 6 वाजता ध्वजपूजन झालं त्याच्या आधी म्हणजे कालच्या दिवशी गडपूजन देखील केलं जातं. आणि संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक वर्षांपासून हा सोहळा सुरू केलेला आहे. तेच खरं तर प्रमुख आहे त्या सगळ्या सोहळ्याचे.
आणि सकाळी 6 वाजता ध्वजपूजन झाल्यानंतर त्यानंतर मग संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मेघडंबरीतला जो पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर एक पालखी सोहळा निघतो जो होळीचा माळ असेल इतर जो भाग रायगडवरचा आहे त्या ठिकाणावरून पुन्हा राजसदरमध्ये ती पालखी येते आणि नंतर मग उत्सव मूर्ती जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्याच्यावर हा अभिषेक केला जातो. साधारणतः 1 ते सव्वा तास हा सगळा अभिषेकचा जो कार्यक्रम असतो तो त्या ठिकाणी पार पडत असतो. आणि यंदा मात्र गर्दी नाही आहे, आपल्याला माहिती आहे कोरोनाचं संकट आहे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हा अभिषेक झाल्यानंतर मग राजे कदाचित भाषण करतील, पण त्यापूर्वी जे शाहीर रेकॉर्डेड कार्यक्रम आहेत शाहिरांचे ते त्या ठिकाणी लावले जातील. कारण शाहीर असतील लोककलावंत असतील यांना कुणालाही परवानगी दिलेली नाही. दरवर्षी आपल्याला माहिती आहे ढोल ताशांचे पथकं असतील त्याचबरोबर शाहीर असतील पोवाडे गाण्यासाठी ते मोठ्या संख्येने येत असतात. शिव व्याख्या ते रायगडावर किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने येत असतात. मात्र यंदा कुणी आलेलं नाही, त्यामुळे रेकॉर्डेड जे काही असतील ते एक साधारणतः अर्धा पाऊण तासाचा तो कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केला जाईल आणि मग त्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे कदाचित तिथं एक छोटेखानी भाषण आपण त्याला म्हणू शकतो ते बोलतील आणि त्यातूनच ते मराठा आरक्षणाबाबतची त्यांची जी काही भूमिका आहे ती त्यांच्याकडून स्पष्ट केली जाईल. रेणुका, अगदी संदीप, आपण बघतोय या सोहळ्याला आता सोहळ्यातला हा एक वेगळा टप्पा ज्याच्यामध्ये काही वेळापूर्वी जसं आपण बघितलं की शिवराज्याभिषेक सोहळा कधी सुरू होतो याची उत्सुकता होती आणि आता मेघडंबरीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला आणि त्याच्यानंतर या प्रतिकात्मक मूर्तीचा राज्याभिषेक सध्या केला जातो आहे आणि त्या क्षणाची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. इथे या मूर्तीचा राज्याभिषेक सध्या सुरू आहे. यानंतर जसे आमचे प्रतिनिधी सांगतायत त्यानुसार उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक असेल, त्याच्यात जी मिरवणूक राजसदर असेल, त्यानंतर नगारखाना, होळीचा माळ आणि मुख्य सचिवालय जी बाजारपेठ होती रायगडावरची या मार्गाने जगदीश्वर मंदिराकडे निघणार आहे आणि जगदीश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सांगता होणार आहे. त्यातला हा आणखीन एक टप्पा सध्या आपण बघतोय. सकाळपासून या किल्ला रायगडाची सुंदर अशी रूपं आपण बघतोय. काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं की कशा रीतीनं सुंदर अशी रोषणाई कालपासूनच तिथे करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मुजरा करण्यात आलेला होता आणि धुक्यांचं साम्राज्य आता 10 वाजलेत आणि तरी देखील धुकं तिथे पाहायला मिळतंय आणि काही वेळापूर्वी संभाजीराजेंचं तिथे आगमन झालं. त्यांचे पुत्र शहाजीराजे देखील आता आपण या दृश्यांमध्ये बघतोय आणि याच सोहळ्याचे आपण साक्षीदार होतोय. संदीप, आणि आणखीन एक महत्त्वाचं की जसं आपण मागाशी म्हटलं की ज्या होन आपण ज्याची अमोल अशी किंमत, खरं अनमोल अशी किंमत ज्याला म्हणायला हवं, ते होन आणि त्याचा सोहळा त्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभतंय. ऐतिहासिक हा अनमोल असा ठेवाय असं म्हणता येईल. कारण 348 वर्षांपूर्वी आपण फक्त कल्पना करू शकतो की कशा पद्धतीने रेणुका तिथं शिवराज्याभिषेक जो सोहळा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता आणि रयतेचे राजे किंवा छत्रपती ही पदवी देखील शिवाजी महाराजांना बहाल केली गेली होती. तो दिवस होता 1674 सालचा आणि 6 जूनचा म्हणजेच आजचाच. आणि त्यावेळेला जे सोन्यांची नाणी किंवा सोन्याचे जे होऊन आपण ज्याला म्हणतो त्यांच्याद्वारे शिवाजी महाराजांच्यावर हा अभिषेक केला गेला होता. 32 मनाचं सिंहासन त्या वेळेला तिथं तयार करण्यात आलं होतं आणि 8-9 दिवस हा सगळा सोहळा चालला होता. पवित्र नद्यांचं पाणी देखील त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वर्षांनंतर ही खरं तर परंपरा खंडित झाली होती. स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये काही प्रमाणामध्ये हा शिवराज्याभिषेक दिनाचा जो सोहळा असतो तो पूर्ण केला जायचा. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला. एकतर मेघडंबरी देखील त्यांच्याच पुढाकारानं बसवण्यात आली रायगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आणि त्यानंतर रायगड प्राधिकरणाच्या वतीनं संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडचा विकास करण्याचं ठरवलं. एकतर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये रायगड किल्ला हा येतो, पण सगळ्या नियम आणि अटी पाळून रायगड प्राधिकरण विकासच्या अंतर्गत किल्ले रायगडाचं रेणुका हे सगळं काम करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर आता आपण पाहतो की जो मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो सुरू झालेला आहे. अनेक शिवव्याख्याते शाहीर यांच्यासाठी ही एक पर्वणी असते असं म्हणता येईल किंवा शिवभक्तांसाठी देखील ही पर्वणी असते. जसं शिवजयंतीचा कार्यक्रम गावागावांमध्ये साजरा केला जातो तसाच शिवराज्याभिषेक दिन हा किल्ले रायगडावर येऊन शिवभक्त दरवर्षी साजरा करत असतात. पण पोलिसांनी, जिल्हा प्रशासनानं कुणालाही परवानगी दिली नाही. मोजक्याच लोकांना काही पास देण्यात आले होते, जे काही संघटनांचे पदाधिकारी असतील किंवा संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत काम करणारे त्यांच्या टीम मधले काही पदाधिकारी असतील त्यांनाच फक्त पास देण्यात आले होते आणि त्यानुसार एकतर गडावर काही लोक पोचलेले आहेत आणि स्वतः संभाजीराजे छत्रपती हे
रेणुका काल पायी चालत गेले. 1400 पायऱ्या आहेत किल्ले रायगडाला आपल्याला माहिती आहे. आणि बाकी जे संदीप अगदी काही क्षणांसाठी थांबवते, पण संभाजीराजांनी आता हातात पकडले ते होन ज्याच्याविषयी आता आपण बोललो त्याच्याविषयी आणखीन काही तपशील सांगता येईल, कारण खूप ऐतिहासिक असा हा क्षण आहे. नक्कीच. एकतर रायगड प्राधिकरणाच्या वतीनं जे रायगड परिसरामध्ये उत्खनन करण्यात आलं त्यामध्ये देखील अनेक वस्तू सापडल्या होत्या, अनेक नाणी सापडली होती, सोन्याची बांगडी देखील त्या काळातली रेणुका सापडली होती. आणि काही शिलेदारांच्याकडे ही सोन्याची होन किंवा नाणी आपण ज्याला म्हणतो ती त्यांच्याकडे होती. आणि ती नंतर रायगड प्राधिकरणाच्या अंतर्गत प्रशासनाकडे देण्यात आली. आणि अतिशय त्याला महत्व आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श ज्या नाण्यांना झालेला आहे ती नाणी आजच्या शिवराज्याभिषेक दिना दिवशी ती पुन्हा एकदा उत्सव मूर्तीवर करायला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरच परत ती उधळली जात आहेत राज्याभिषेकाच्या निमित्तानं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे शिवभक्तांसाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल. खरं आहे, अगदी महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण 348 वर्षांपूर्वी जे होन त्या पवित्र अशा सोहळ्यामध्ये होते, ज्याचा जय जयकार सगळीकडे होत्या, त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यातले काही होन आत्ताच्या या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आज पूजेमध्ये आहे. त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पुन्हा एकदा आपण संदीपकडे जातोय, पण आपण बघतोय की महाराजांनी आधी विविध मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या मुख्य सोहळ्याची प्रचंड उत्सुकता आणि त्याच्यानंतर रायगडावरच्या या शिवराज्याभिषेक दिनातल्या या मुख्य सोहळ्याची जिथे प्रतिकात्मक त्यांच्या मूर्तीचं पूजन केलं जातं, ज्याला राज्याभिषेक केला जातो, ते संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या युवराजांकडून या प्रतिकात्मक मूर्तीचा सध्या शिवराज्याभिषेक केला जातोय, अभिषेक केला जातोय. आणि ज्याच्यामध्ये ज्याचा आता आपण उल्लेख केला ते होन देखील या पूजेमध्ये ठेवण्यात आलेत. वर्षानुवर्ष इथे येणारे शिवभक्त आणि त्यांच्यासाठी हा पर्वणी असंच म्हणायला पाहिजे असा हा सोहळा असतो. पण यंदा मात्र गेल्या वर्षीही आणि यावर्षी देखील कोविड-19चे प्रतिबंध आहेत आणि निर्बंध कायम असल्यामुळे अत्यंत मर्यादित उपस्थितांच्या संख्येमध्येच हा सोहळा सध्या पार पडतो आहे. अत्यंत ऐतिहासिक असा क्षण आहे, कारण हे होन आहे ज्याचं दर्शन सध्या आपण घेतो आहोत, कारण ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार असलेल्या या होनांचं जतन या कुटुंबियांकडून करण्यात आलेलं होतं आणि त्यांनी आता ते या सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि आता संभाजीराजे छत्रपती काही वेळापूर्वी तिथे दाखल झाले आणि या पूजेला सुरुवात झालेली आहे, या राज्याभिषेकाला सुरुवात झालेली आहे. अधिक बोलणार आहोत आपण लक्ष्मण घाटोळमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, जसं आता आपण आपल्या प्रतिनिधींकडून माहिती घेत होतो, ज्या होन आता या राज्याभिषेक सोहळ्यातला एक महत्त्वाचा क्षण मानला जातोय, कुठल्या कुटुंबाकडे होते आणि ते कशा रीतीनं आजच्या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करण्यात आला त्याविषयी सविस्तर सांगाल? खरं तर शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये जो होन वापरला होता तोच हा होन आहे. आणि ज्या कुटुंबांनी आता काही क्षणापूर्वी आपण दृश्यांमध्ये बघतो जे कुटुंब व्यासपीठावर आलेलं आहे, त्या कुटुंबांनी जो छत्रपती संभाजीराजे यांच्या हातामध्ये होन दिलेला आहे त्या कुटुंबाकडे पूर्वापार हा होन त्यांच्याकडे अस्तित्वात होता. त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या देवाऱ्यामध्ये त्याची पूजा केली जात होती. त्यांचे आजोबा पंजोबा किंवा घरातील जे ज्येष्ठ लोक होते ज्या पूर्वी त्यांच्याकडनं पूजा केली जात होती, त्यांच्याकडनं असं त्या कुटुंबाला सांगण्यात आलं होतं की जो छत्रपती शिवरायांची गादी पुढे यशस्वीरित्या चालू शकेल किंवा जो समाजाला न्याय देऊ शकतोय, जो 12 बलुतेदारांना न्याय देऊ शकेल असं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हा होन तुम्ही त्या व्यक्तीकडे गादीच्या मानकऱ्याकडे सुपूर्द करावा, अशा प्रकारची माहिती जी आहे ती त्या कुटुंबाला त्यांच्या नातलगांकडनं आजोबा पंजोबांकडे देण्यात आली होती. आणि त्यानंतर या कुटुंबाला असं वाटलं की छत्रपती संभाजीराजे जे आहे ते ही गादी यशस्वीरित्या चालताय, 12 बलुतेदार त्याचबरोबर बहुजनांना न्याय देऊ शकतात, अशा प्रकारचं नेतृत्व संभाजीराजांमध्ये ज्यावेळेला तुम्हाला दिसेल त्यावेळेला तो होन जो आहे तो त्यांच्याकडे तुम्ही सुपूर्द करावा, अशा प्रकारची त्याला पार्श्वभूमी आहे. आणि म्हणूनच आज हा होन या कुटुंबाने छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. त्यांच्यामध्ये संभाजीराजे ही गादी यशस्वीरित्या बहुजन समाजाला न्याय देऊ शकते पुढच्या काळामध्ये, असं ज्यावेळेला त्या कुटुंबाला वाटलं आणि म्हणून तो होन जो आहे तो या कुटुंबाने आज खरं तर संभाजीराजे यांना दिल्याची माहिती आहे. हे कुटुंब रायगड परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहतं. या कुटुंबाची जे पूर्वज आहे ते देखील या परिसरामध्ये, रायगड परिसरामध्ये वर्षानुवर्ष राहत आहे. या ठिकाणी चालणारं उत्खनन, या गड किल्ल्यांचं संवर्धन यामध्ये या कुटुंबाचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. आणि या कुटुंबाकडे हे होन गेल्या अनेक वर्षांपासून होतं, मात्र ते त्या होनाची त्यांच्या देवघरामध्ये पूजा करत होते. वर्षानुवर्ष ते घरामध्ये पूजा करते, मात्र त्यांना आज हा होन संभाजीराजे यांना देऊ वाटला आणि अखेर तो आज त्यांनी संभाजीराजेंकडे सुपूर्द केलेला आहे. अशा प्रकारची ही या होनची पार्श्वभूमी आहे. खरं तर या होनच्या बाजूला ज्या मोहरा उमटवण्यात आलेल्या आहे या मोहरा केवळ
राज्याभिषेक सोहळ्यामध्ये वापरण्यात आलेल्या होनला वापरण्यात आलेल्या होत्या आणि हा होन जो आहे तो केवळ राज्याभिषेक सोहळ्यात वापरण्यात आलेला आहे. भारतामध्ये अशा प्रकारचा राज्याभिषेक सोहळ्यात वापरलेला होन जो आहे तो आतापर्यंत प्रत्यक्ष कुणीही बघितलेला नव्हता. केवळ संग्रहालयामध्ये एक ठिकाणी आहे, त्याचबरोबर साताऱ्याच्या गादीकडे एक असल्याचं सांगितलं जातंय, मात्र प्रत्यक्षात कुणीही अशा प्रकारचा होन बघितलेला नाहीये. हा सोन्याचा होन आहे. सोन्याचा होन केवळ भारतामध्ये 2 किंवा 3 लोकांकडे होते आणि त्यापैकीच हा एक होन आहे. त्यामुळे या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये हा जो काही होन वापरला जातोय याचं अधिक असं महत्व या ठिकाणी आहे. आज संभाजीराजे या होनच्याच साह्यानं राज्याभिषेक करताय आपण दृश्यांमध्ये बघतोय. ही सगळी परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी खरं तर नवचैतन्य निर्माण करणार आहे. आज संभाजीराजे महाराष्ट्रातल्या जनतेला संबोधित करणार आहे. मात्र या होनची इतिहास जो आहे तो खरं तर खूप मोठा आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी हा होन आज राज्याभिषेक सोहळ्यात वापरला जाणार आहे, गेल्या अनेक वर्षांनंतर अशा प्रकारच्या याच होनच्या साह्यानं राज्याभिषेक सोहळा होतोय. त्यामुळे हा सोहळा जो आहे तो विशेष असा मानला जातोय. ज्या कुटुंबाकडे हा होन होता ते कुटुंब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे, ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. थोड्याच वेळात त्या कुटुंबातले सदस्य जे आहे ते देखील माध्यमांसमोर येऊन या होनची पार्श्वभूमी नेमका त्यांच्याकडे कुठून आला, कसा होता, किती वर्षापासून ते त्या होनचं जतन करत होते हे देखील ते सांगणार आहे. संभाजीराजे देखील याबाबत थोड्या वेळात आपल्या भाषणामध्ये बोलतील. मात्र या होनची पार्श्वभूमी जी आहे ती आता आपल्या समोर आलेली आहे आणि थोड्या वेळात संभाजीराजे देखील याबाबतची अधिकृत माहिती जी आहे ती माध्यमांना देणार आहे. लक्ष्मण, आपण मला एक माहिती आहे की त्या काळातलं चलन हे त्या काळातला इतिहास किंवा त्याच्या खुणा असतात खऱ्या अर्थानं, त्याचंच हे एका अर्थानं जतन केलेलं असतं. त्याच्यावरचा जो तपशील आहे ज्याच्यामध्ये आपण बघतोय की छत्रपती असं एका बाजूला लिहिलेलं आहे. आणखीन काही तपशील या होनवर कशा रीतीनं त्याच्या मागचा विचार किंवा त्याच्या मागचा आणि रायगडावर आपण बघतोय शिवराज्याभिषेक सोहळा सध्या साजरा होतो आहे आणि शिवरायांची प्रतिकात्मक मूर्ती ज्याचा आता अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर ज्याच्याविषयी आता आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते ते होन या कुटुंबानं आता संभाजीराजांकडे सुपूर्द केलेत. त्याच्याविषयीची अधिक माहिती त्या कुटुंबियांकडून देखील आणि कशा रीतीनं त्याचं जतन इतके वर्षानुवर्ष त्यांनी केलं होतं, त्याच्या मागचा विचार नेमका काय होता आणि ते आत्ताच का देण्यात आलेत यामागचा विचार देखील आता आपल्याला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सांगत होते. आणि शिवरायांना मुजरा केल्यानंतर म्हणजे प्रतिकात्मक मूर्तीची पूजा झाल्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर आता संभाजीराजे आणि त्यांचे पुत्र सध्या आपण बघतोय की घोषणा देताना दिसतात आणि उपस्थित देखील जय जयकार करतायत शिवाजी महाराजांचा. 348वा हा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर सध्या सुरू आहे आणि त्याच्यामुळे हा मानाचा मुजरा केवळ या दोघांचाच नाही तर राज्यातल्या प्रत्येकाकडून हा मानाचा मुजरा आता राजांना केला जातोय. काय सांगणार अधिक आपण या संदर्भात बोलणार तुमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर देखील आता आपल्या सोबत आहेत. संदीप, त्या क्षणाचा साक्षीदार होण्याचा आपण म्हणू शकतो की भाग्य असतं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक जो शिवभक्त असतो तो खऱ्या अर्थानं वाट बघत असतो की कधी एकदा राजांचं दर्शन आजच्या दिवशी घेता येतं. पण आज तसं शक्य नाही, पण टीव्हीच्या माध्यमातून घराघरात आज खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक साजरा होतोय. नक्कीच रेणुका, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण ही थेट दृश्य पोहोचवलेली आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये, कारण प्रत्येक घरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करा असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. आणि काही वेळापूर्वी आपण दृश्य पाहिलं, 2 वारसदार हे नतमस्तक झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर.
ते म्हणजे एक तर संभाजीराजे छत्रपती जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि दुसरे त्यांचे सुपुत्र शहाजीराजे छत्रपती. म्हणजे 2 पिढ्या आज या किल्ले रायगडावर पाहायला मिळाल्या. दरवर्षी संभाजीराजे या ठिकाणी येत असतात, पण आत्ता आपण पाहतोय की अतिशय फुलांनी सजवलेली आहे, आरास करण्यात आलेली आहे. म्हणजे एखादा सण असल्याप्रमाणेचं वातावरण जे आहे ते किल्ले रायगडावर सध्या आहे. काल रात्री देखील विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संपूर्ण मेघडंबरी असेल, राज सदर असेल, म्हणजे एखाद्या महालाप्रमाणे पूर्णपणे ती सजवली जाते. आणि मी मगाशी देखील म्हटल्याप्रमाणे रेणुका, एक तर सुवर्ण होणांना यावेळेला महत्त्व आहे, कारण त्याचं असं आहे की 348 वर्षापूर्वी जो राज्याभिषेक झाला होता त्यावेळची सुवर्ण नाणी जी आहेत किंवा त्याला होण आपण म्हणतो, त्या होणांनीच आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीवर हा अभिषेक करण्यात आलेला, राज्याभिषेक करण्यात आलेला आहे. आणि तोही शिवशाहूचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते. मोजकेच लोक उपस्थित आहेत, वरती गर्दी दिसत नाही. घोषणा दिलेली आहे मोठी. दोघंही पारंपरिक वेशामध्ये आहेत, म्हणजे संभाजीराजे छत्रपती असतील किंवा शहाजीराजे छत्रपती असतील, दोघंही हे पारंपरिक वेशामध्ये आहे. काल जेव्हा गड चढायला दोघांनी सुरुवात केली त्यावेळेला दोघांनी सांगितलं होतं दरवर्षीप्रमाणे उत्साहामध्येच हा शिवराज्याभिषेक दिन साजरा होईल आणि त्याप्रमाणेच हा झालेला आहे. पण एकच आहे की गर्दी मात्र दिसत नाही, कारण कोरोनाचं सावट आहे. त्यात मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे नेमकी काय भूमिका घेणार याचं एकतर प्रशासनानं म्हणजे त्यामुळेच प्रशासनानं कुणालाही किल्ल्यावर यायला दिलं नाही. आणि आत्ता आपण पाहतोय की जे मानकरी आहेत, म्हणजे रायगडावरचे जे मानकरी आहेत दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो, त्या मानकऱ्यांचा जो सत्कार आहे तो सत्कार केला जातोय. काल देखील संभाजीराजे छत्रपती इथून ज्यावेळेला गेले, म्हणजे हे मी दाखवतो, हे हा चित्त दरवाजा आहे रेणुका, आणि याच चित्त दरवाजावरून संभाजीराजे छत्रपती हे पायी चालत किल्ले रायगडाकडे गेले होते. ज्यावेळेला संभाजीराजे इथं आले होते रेणुका, त्यावेळेला इथले म्हणजे हिरकणीवाडी असेल, रायगडवाडी असेल किंवा पाचड नावाचं जे गाव आहे त्या गावातल्या महिलांनी येऊन त्यांचं काल औक्षण देखील केलं होतं. आणि त्याप्रमाणेच आत्ता देखील आपण पाहतोय की संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. संभाजीराजे छत्रपती यांना एक मानपत्र देखील देण्यात आलेलं आहे. पण दरवर्षी संभाजीराजे छत्रपती हा एक लोकोत्सव, राज्योत्सव म्हणून साजरा करत असतात. खासदार पदावर यायच्या आधीपासून देखील म्हणजे मेघडंबरी बसवण्यापासून असेल, प्रत्येक वेळेला संभाजीराजेंनी पुढाकार घेतला. आणि त्यामुळंच संभाजीराजेंनी आवाहन केल्यानुसार राज्यातले शिवभक्त किल्ले रायगडावर रेणुका आलेले नाहीत. ही एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि संभाजीराजेंच्या आवाहनाला शिवभक्तांनी ते मान्य केलं. घराघरात शिवराज्याभिषेक साजरा करा असं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे आलेले नाहीत. आता आपण पाहतोय शहाजीराजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती हे त्या ठिकाणी आहेत. आणि आपण जर पाहिलं तर जो मुख्य राज्याभिषेक सोहळा आहे तो आता काही वेळातच आता पूर्ण झाला, म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आता आहे. दोघंही वारसदार जे आहेत ते नतमस्तक झाले. मोठी घोषणा त्या ठिकाणी देण्यात आली आणि दरवर्षी ढोल ताशांचा गजर, भगवे झेंडे हातामध्ये खांद्यावर घेऊन शिवभक्त हे किल्ले रायगडावर येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीचा जो जयघोष असतो, जो जय जयकार असतो तो या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये घुमत असतो. अगदी कोल्हापूर, सातारा, सांगली असेल, पुणे, मुंबई असेल, नाशिक, औरंगाबाद, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून रेणुका गाड्याच्या गाड्या भरून येत असतात. सगळे रस्ते फुल असतात. पण आत्ता मी दाखवतोय हा म्हणजे चित्त दरवाजाकडे येणारा हा रस्ता आहे. काही मोजक्याच गाड्या या ठिकाणी आहेत आणि पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत. पूर्ण रस्ता रिकामा. या रस्त्यावर अक्षरशः म्हणजे चालणं देखील मुश्किल असतं 6 जून या दिवशी रेणुका. आणि आत्ता पाहतोय हा रस्ता पूर्णपणे रिकामा आहे. आणि मगाशी देखील मी म्हटल्याप्रमाणे पुरातत्व खात्याकडे हा किल्ला येतो, त्यामुळं पुरातत्व खात्याच्या नुसार खरं तर हा किल्ला बंद ठेवण्यात आलेला आहे. आत्ताही आपण पाहतोय ह्या बॅरिकेडवर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया त्यांच्या वतीनं हा फलक लावण्यात आलेला आहे, स्मारक बंद आहे असा. पण संभाजीराजे छत्रपती यांनी विनंती केली होती जिल्हा प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला की साध्या पद्धतीनं का राहीना, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत का राहीना हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यासाठी परवानगी मिळावी. आणि त्यानुसार फक्त 20 लोकांना घेऊन जायची परवानगी दिली. त्यामुळे काल याच चित्त दरवाजापासून म्हणजे 1400 पायऱ्या चढून हे संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती हे किल्ले रायगडावर दाखल झाले. आणि इतर जे साहित्य होतं ते मात्र रोपवेनं नेण्यात आलं, कारण फुलांची सजावट आपल्याला माहिती आहे केलेली आहे राजसदरेवर, मेघडंबरीला, त्याचबरोबर विद्युत रोषणाई केली आहे. इतर जे साहित्य होतं त्यासाठीच फक्त रोपवे नेण्यात आला. मात्र यावेळेला रोपवे वापरला नाही. संभाजीराजे छत्रपती आता काही वेळातच याच मार्गानं, म्हणजे हा किल्ले रायगडावरून येणारा चित्त दरवाजाकडे येणारा मार्ग आहे, याच मार्गावरून परत पायी चालत रेणुका येणार आहेत. म्हणजे संभाजीराजे जाताना देखील काल पायीच चालत गेले होते याच रस्त्यानं, आणि आता काही वेळानंतर ते याच रस्त्यानं पुन्हा एकदा येणार आहेत. मात्र त्यापूर्वी कदाचित आता शेवटचं
शेवटचा टप्पा आलेला आहे. कदाचित संभाजीराजे तिथे एखादं सुटेगानी भाषण करू शकतात आणि मराठा आरक्षणाबाबतची त्यांची जी काही भूमिका आहे, घोषणा आहे, ती तिथं करू शकतात किंवा नंतर मग महाडमध्ये एखादी पत्रकार परिषद घेऊन तिथं करू शकतात. पण महत्त्वाचं हेच आहे की संभाजीराजे छत्रपती भूमिका काय घेणार. राज्य सरकारला आपल्याला माहिती आहे त्यांनी अल्टिमेटम दिला आणि त्यानुसार रविवारपर्यंतचा हा अल्टिमेटम होता. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे नवीन संघटना काढणार का, नवीन पक्ष काढणार का, याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मराठा समाजाचं देखील लक्ष लागलं आहे. 2 गाद्या महत्त्वाच्या आहेत इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे, कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी. उदयनराजे भोसले कायमच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, मात्र संभाजीराजे छत्रपती यांना एक शांत संयमी व्यक्ती म्हणून ओळखलं जातं, स्वच्छ चारित्र्याचे व्यक्ती म्हणून ओळखलं जातात, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यामुळे त्यांच्या एका आवाहनानुसार मराठा समाजातले किंवा शिवभक्त जे आहेत ते रायगडावर आले नाहीत. मुंबईतला आझाद मैदानातला जो शेवटचा मराठा क्रांती मोर्चा झाला होता त्या मोर्चावेळी देखील संभाजीराजेंनी आवाहन केलं. म्हणूनच मुंबईतून शांतपणानं मराठा समाजातले सगळे तरुण जे आहेत, तरुणी ज्या होत्या त्या आपापल्या गावी परतल्या होत्या. त्यामुळे संभाजीराजेंच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद शिवभक्तांनी दिलेला आहे, हे मान्यच करावं लागेल. पण जरी शिवभक्त आलेले नसले तरी दरवर्षीप्रमाणे थाटामाटात जसा उत्साहामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असतो तसा मात्र शिवराज्याभिषेक दिन आता साजरा झालेला आहे. रेणुका, आपण बघतो शिवराज्याभिषेक दिनाचा हा सोहळा आणि जसे क्षणाक्षणाचे अपडेट्स आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याला देतात. संदीप राजगोळकर देखील आता आपल्या सोबत आहेत. संदीप, आणि जसं आपण म्हणालात की कदाचित ते आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू शकतील, कारण एकीकडे सरकारला देखील त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्यासाठी आजच्या दिवसाची कदाचित काही वेळा ते बोलतील. आजच्या दिवसाचं औचित्य त्यांनी साधलंय का आणि खऱ्या अर्थानं त्यांना आतापर्यंत काय काय प्रतिक्रिया, म्हणजे त्यांनी आवाहन देखील केलं होतं, त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळालेला आपण बघतोय. त्यांनी अक्षरशः त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून देखील म्हटलेलं होतं की कोविड-19चे प्रतिबंध आहेत आणि या सगळ्याचा विचार करून मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करून इथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाचं आत्ताच्या सगळ्या करंट इश्यूजचं महत्त्व. आणि पुन्हा एकदा आपण जातो रायगडावरच्या या सोहळ्यात. त्यामुळे आज आपण शिवरायांची ताकद इथं अनुभवू शकतो. महाराष्ट्रात ताकद काय आणि संपूर्ण शिवराय आज आपण हे देखील बसू नका राज्याभिषेक साजरा करण्यात पाहत आहे ते देखील शिवरायांच्या पाठीशी ठामपणे आहे. खरं तर सांगायचं झालं तर आज खरोखर जे उपस्थित आहेत त्यांच्या आयुष्यातील खरोखर एक सुरक्षण आहे की जो रायगडच्या टंचाईचा तयार होतो आणि त्याचा राज्याभिषेक आज इथं आपल्याला तो आज डोळ्याने पाहायला मिळतो. याचं जर काय सुवर्णक्षण कोणत्याच आपल्या जीवनात असणार नाही. तिथं जास्त काही मिळवता त्याला आपण जे विचार आहे करायला ठामपणे संभाजी महाराजांचे ते विचार आपण शांतपणे ऐकावे. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरेवर त्रास फिरायला पाहिजे. रायगडावरची ही दृश्य एकीकडे आपण बघतोय आणि त्याचबरोबर जे होन आत्ताच्या या पूजेसाठी या अभिषेकासाठी वापरण्यात आले त्याच्यावरची प्रतिमा देखील सध्या आपण बघतोय आणि याच्याविषयीचा अधिक तपशील देखील आपण बघणार आहोत. संभाजीराजे छत्रपती या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात आणि ते देखील काही वेळातच संवाद साधतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आहे. रायगडावरची एकीकडे दृश्य जिकडे आता हा राज्याभिषेकाचा सोहळा ज्याच्यातला एक महत्त्वाचा टप्पा प्रतिकात्मक मूर्तीला आता अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर संभाजीराजे आता तिथे संवाद साधतील अशी दृश्य सध्या आपल्याला या रायगडावरून थेट दिसतात. आणि एकीकडे त्या काळातलं स्वराज्याचं चलन ज्याला म्हटलं जातं ते होन देखील आपल्याला दिसत आहेत आणि ज्या कुटुंबानं इतके वर्ष त्यांचं जतन केलं ते होन संभाजीराजेंकडे सुपूर्द करतानाची एकीकडे दृश्य सध्या आपण बघतो आहोत. त्यामुळे आजच्या दिवसाचं निमित्त आणि त्या संदर्भात आज संभाजीराजे काही संवाद साधतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.
राष्ट्रमाता राजमाता साहेब, शपथकर्ते आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं, आपल्याला सर्वांना जगण्यासाठी कसं जगावं हे शिकवलं, ते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, कबीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन करून आज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं जमलेले मोजके शुभप्र जे पोलीस वर्ग इथं जमलेले तेही शुभप्र आणि जे लाखो लोक किंबहुना कोट्यावधी लोक जो असा राज्याभिषेक सोहळा पाहत आहेत ते सर्व शुभप्र बंधुभगिनी. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवाजी महाराज हे छत्रपती झाले आणि छत्रपती झाल्यावर शिवाजी महाराजांनी याच ठिकाणाने शपथ घेतली की माझं स्वराज्य हे स्वराज्य व्हावं. पण शिवाजी महाराज छत्रपती का झाले? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा का झाला? शिवाजी महाराजांनी आपल्याला भूमिपुत्रासाठी शपथ का घेतली? ह्याच्या खऱ्या अर्थाने आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. आपल्यासाठी स्वराज्य का निर्माण केलं हे निश्चित आपण सर्व शुभतांनी आज हे 350 अधिक वर्षानंतर सुद्धा विचार करायला पाहिजे. शिवाजी महाराजांना अनेक गोष्टी लक्षात आल्या जे स्वराज्य निर्माण करत असताना त्यातला प्रमुख मुद्दा जे त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी असायचा की आपलेच मराठा समाजातले लोक आणि त्यावेळीचा मराठा म्हणजे 18 पगड जात 12 बलुतेदार हे आपलेच 18 पगड जात 12 बलुतेदार सगळे लोक वेगळ्या वेगळ्या शाहीत जायचे आणि लढाई व्हायची आपल्यातच आणि मृत्यू आपल्यातच. बलिदान हा शब्द केव्हा येणार आपल्या स्वराज्यासाठी? आणि म्हणून मुद्दा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळा करून घ्यायचा होता आणि स्वराज्य निर्माण करायचं होतं की आपल्या सर्व 18 पगड जात 12 बलुतेदार हे सगळे एका स्वराज्याच्या खाली कशा आणता येईल. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने सार्वभौम राजा झाले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. पहिलं स्वातंत्र्य आपल्याला कोणी मिळवून दिलं? हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलं. म्हणून असा राज्याभिषेक सोहळा सुद्धा हा खरा स्वातंत्र्य दिन आहे. मला सांगा आज 350 वर्षाच्या अधिक कुठल्या राज्याचं कौतुक केलं जातं? शिवजयंती असो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असो, जगात कुठंही तुम्हाला पाहायला मिळणार नाही की जेवढं शिवाजी महाराजांना आपण नतमस्तकाने वंदन करतो असं कुठलाही राज्य आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे शिवाजी महाराजांचं वैभव आहे, हे शिवाजी महाराजांची ताकद आहे. मी नुसतं त्या घराण्यात माझा जन्म झाला हे नुसतं मला ऍडव्हान्टेज आहे, पण माझ्यापेक्षाही जास्त हे शिवभक्त हे शिवाजी महाराजांना वंदन करतात आणि प्रेम करतात असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. 2007 आम्हाला वाटलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू करू, पण हे मी न चुकता सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा तिथीनित्य पूर्ण होत होता. त्या तिथीवाल्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. पण शिवराज्याभिषेक सोहळा
हा खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप व्हावं, तो जगभर तो पोहोचावा. शिवाजी महाराज हे नुसते भारतासाठी मर्यादित नाहीये, ते विश्ववंदनीय आहे. म्हणून विश्ववंदनीय जर व्हायचं असेल किंवा ते हा ते पोचवायचं असेल तर म्हणून 6 जून राज्याभिषेक सोहळा आम्ही सुरू केला. शिवभक्तांनो, ज्या हजारो लोकांनी आम्ही सुरू केलं, आज लाखो लोक कुठनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यातून शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येतात. आणि म्हणून हा लोक उत्सव झाला. आमची सर्व राज्याभिषेक सोहळा समितीची हीच इच्छा आहे की आपला राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न चालू झालेले. पण या 2 वर्षात कोरोनाची महामारी इतकी वाढलेली आहे, ते संकट इतकं निर्माण झालेलं आहे. मागच्या वर्षी तर पोलीस नव्हतंच, पण आम्ही नुसतं 25 जण इथं आलो होतो. पण यावर्षी ठीक आहे, परत त्यांनी सगळ्यांना सांगितलं की शिवभक्तांनो, आपण जगलो तर आपण पुढे शिवाजी महाराजांचा आचार विचार पुढे जाऊन घेऊ शकतो. अनेक शिवभक्त माझ्या नाराज झाले, शिवभक्त अनेक नाराज झाले. मी हेही पाहिलं की ज्यावेळी आपल्याला परवानगी मिळालेली 25 जणांची, पोलीस यंत्रणा लागली, उद्या पोलीस यंत्रणेत सुद्धा आणि शिवभक्तांच्या सुद्धा वाद झाला असता. कोरोनाची महामारी वेगळीच, किती जण कोविड पॉझिटिव्ह झाले असते त्याला आपल्याला सांगता येणार नाही. अनेक नेत्यांची इच्छा होती, अनेक शिवभक्तांची सुद्धा इच्छा होती की आपण शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात तिथे व्हायला पाहिजे. पण मी सुद्धा या शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या घरात माझा जन्म झालाय. मी कोणाला जीवाच्या याच्यावर खेळू शकत नाही, मी समाजाला ओटीस धरू शकत नाही. लोक नाराज झाली तरी चालतील, पण आपल्याला समाजाला 18 12 बोलतो दिशा देण्यासाठी काम आहे छत्रपतींचं आहे. दिशा दिन करणं हे आमच्या रक्तात नाहीये. आणि म्हणून किती लोक नाराज झाले असे मला 10 वर्षांनंतर समजून येतील की संभाजी छत्रपतींनी जी विनंती केली होती हे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने कुठलंही राजकारण न आणता, पण एक शिवाजी महाराजांचा एक वंशज या नात्याने मी ती विनंती केली होती. आणि म्हणून शिवभक्तांना मला एवढं सांगायचं या प्रसंगी की परत एकदा मी जर तुमच्या पुढे काही चुकलो असेल तर मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त होतो. या प्रसंगी मला मुद्दाम आपल्याला सांगायचं, आज खऱ्या अर्थाने एक स्वर्ण राज्याभिषेक होतो असं म्हणतो तर काही चुकीचं नाही. आज अवकुटकर कुटुंब जे माझ्या दारोदार बसले, हे पुढे शिवाजी महाराजांचा होण त्यांच्या देवघरात होता. होण्याचं काय महत्व आहे हे मला सांगायची गरज नाही. जेव्हा शिवाजी महाराज छत्रपती झाले ते हेनरी ऑक्सिडंट सुद्धा म्हणत होता की आमची चलन घ्या. तर शिवाजी महाराज म्हटले सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करू, पण माझं हे 2.5 राजाचं हे चलन राहणारच. आणि मग तो शिवराई असेल किंवा सुवर्ण होण असेल, या सुवर्ण होण या टाइम्समध्ये होतं किंवा अनेक 2-3 ठिकाणी त्याचं प्रोडक्शन सुरू झालं. पण ह्या होण आज 2-3 ठिकाणीच पाहायला मिळतात. एक शिवाजी महाराजांचं मुंबईचं जे म्युझियम आहे त्यांचं रोल्स म्हटलं जात होतं, दिल्लीला नॅशनल म्युझियम आहे, अनेक प्रायव्हेट लोकांच्याकडे आहेत म्हणतात. पण ह्या कुटुंबांचं कौतुक करायला पाहिजे, अवकिरकर कुटुंबाचं कौतुक करायला पाहिजे. किती मोठं मन आहे, 4-5 पिढ्या त्याच्यापेक्षा जास्त मला माहित नाही. त्यांच्या देवघरात होतं, त्यांची इच्छा होती त्यांची कसं पोहोचवायचं राजांच्याकडे. तर त्यांनी सुद्धा काय दिलं मला आनंद काय वाटतो. नुसता शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून त्यांनी माझ्या हातात दिलं नाहीये. त्यांनी 2 वर्ष माझं रायगडवरचं काम बघितलं. त्यांनी रायगडवरचं संवर्धन जतन कसं आपला शिवकालीन हा किल्ला कशा अर्थाने परत एकदा वैभव कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी माझं काम पाहिलं. त्यांनी निरोप पाठवला संदीप खंडेराव प्रवीण उभा यांच्याकडे. आम्ही जर दिलं शिवाजी महाराजांचं हे जर दिलं सुवर्ण होम दिला तर आम्ही संभाजी छत्रपतींच्या हातातच देणार, बाकी कोणाकडे देणार नाही. तर मी कुटुंबांच्या मनापासून हृदयातून शिवाजी महाराजांचा वंशज आणि शिवाजी महाराजांच्या या राजसदनमधला मी त्या वंशज या नात्याने मी मनापासून तुम्हाला सलाम करतो, मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो.
तर रायगडकरांना हा सुद्धा मी शब्द देतो, तुम्ही एवढं मोठं मन दाखवलं ना, मग आमचं सुद्धा मन मोठं आहे. तुम्हाला कुठंही व्यावसायिक दृष्टीकोन कुठं कमी पडणार नाही. संभाजी योजना छत्रपती घरावर तुला दत्तक देणार, या प्रश्न मला सांगायचं. म्हणून या प्रसंगी या 16 राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचंय की हा हो जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा देशाच्या आपल्या भारतात आपल्या राज्याच्या बाहेर कसा नेता येईल हे आमचा प्लॅनिंग आहे. सुरुवात करा प्रयत्न करू. मग ते राजशाही महाराजांचं समाधी असेल तिथे लोकांसाठी तिथं ठेवून दाखवायला, तिथं भवानी मंडपात असेल, शिवमंदिरमध्ये असेल, किंवा सिंधुदुर्गमध्ये शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर होतं तिथे आपण तिथं कोकणातल्या लोकांना तिथे घेऊन जाऊ दाखवायला, नाशिकमध्ये घेऊन जाऊ, जिथे जिथे शिवाजी महाराजांचं योगदान आहे त्या ठिकाणी आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. आणि या शब्दात हा हो माझ्याकडे सुपूर्द केला असला तर खऱ्या अर्थाने तो तुम्ही एक लोकांना याचा इतिहास अभ्यासकांना असेल, इतिहास संशोधकांना असेल, किंवा सगळ्या शिवभक्तांना जास्तीत जास्त तो पाहायला कसा बघायला मिळेल त्या दृष्टिकोनातून ते माझं प्लॅनिंग आहे. आणि हा माझा आपल्या सर्वांना शब्द आहे. रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून त्यावेळी गनिमी काळा करत त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना इथं बोलून हा डीपीआर इथं मंजूर केला. मला माहित आहे डीपीआर काय पूर्ण फुल प्रूफ नाहीये. या डीपीआर मध्ये अनेक चुका होत्या, पण काम करायला सुरुवात करायला नव्हती संधी मिळाली. आणि मला आनंदाने सांगायचं या रायगड किल्ल्याचं संवर्धन आणि जतन पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने आमचं काम करायचं चाललंय. बऱ्याच अडचणी पूर्वजांच्या सुद्धा त्याच्या सुद्धा काही चुका नाही, पण त्यांना सुद्धा बंद नाही म्हणून ते सुद्धा त्यांच्या सिस्टमने चालतात. म्हणून बऱ्याच गोष्टी आम्हाला ज्या करायच्या त्या करू शकत नाही. जसं उदाहरण हा राज सदर आहे, तिथे आम्हाला हात लावता येत नाही, कारण फसाद लाईटिंग लावायची होती तर आम्हाला परवानगी मिळत नव्हती लवकर. पण काय असो ते सुद्धा आमची टीम आहे. आम्ही एकत्र बसून माझं करू, पण या रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन झाल्याशिवाय आम्ही ते बसणार नाही. तुम्ही आता जर पाहिलं असेल की संवर्धन होत असताना त्या पायऱ्या फरस बंद जी तुम्ही पाहिली ती फरस बंद सुद्धा काय 1500-1600 पायऱ्या त्या पायऱ्या सुद्धा पूर्वी जशा होत्या त्या पद्धतीने आमचा करायचा प्रयत्न. मग त्यामध्ये कुठेही संबंध तिथं चुना आहे, तिथं बेलफळ घातले, सुरकी घातले, गूळ घातले, अशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्खनन इथं 300च्या अधिक साईट आहेत. मी पुरातन खात्याला विनंती केली आपण नोंद करू, नाहीतर आपल्याला 25 वर्ष लागतील या सगळ्या 350 साईटचं उत्खनन करायला. आतापर्यंत काय काय मूल्यवान गोष्टी मिळाल्या. तिथं होता यंत्र म्हणजे दिशादर्शक एक यंत्र आहे जे भारतात एक 2-3च आहेत, त्यातलं आपल्याला इथे सापडलेले. किती मूल्यवान. तिथे अनेक शेवळे असतील, अनेक नाणे असतील, अनेक गोष्टी असतील, हे सगळे सापडले. पण दुर्दैवाने सगळे गेले औरंगाबाद मुंबईकडे. हे रायगड प्राधिकरणच्या वतीने जे खाली 88 एकर जमीन होणार आहे ते सगळ्या गोष्टी टोच कशा आणता येतील आणि संग्रहालयात कसं ठेवतो जेणेकरून सगळ्या शिवभक्तांना रायगडमध्ये सापडलेल्या गोष्टी या त्यांना पाहायला मिळतील. तिथं रायगड प्राधिकरणच्या वतीने अनेक काम आहेत, पण सगळ्यात प्रमुख काम मला आपल्याला सांगायचंय. जगदीश्वर मंदिराचं संवर्धन जतन झालं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त खोल जात नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं की आपण इथं 84 टाक्या इथे आधी 84 टाक्यांच्या सगळ्या आपण गाळ काढलेल्या, अनेक टाक्यांचं संवर्धन जतन झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे 2 मोठे तलाव आहेत तिथं. एक म्हणजे गंगासागर, त्याला आपण पुढे जे आपल्याला संवर्धन जतन करायचंय, उत्खनन करायचं त्यात जर लागले असतात. पण हत्ती तलाव तुम्ही नक्की निसर्ग खाली उतरण्याच्या अगोदर ते बघून जावं. त्या हत्ती तलावाचं काम हिस्टॉरिक आहे. तिथे सुद्धा आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने काम केलेलं आहे. तिथे सुद्धा चुना, सुरकी, बेलफळ, गूळ आणि काय गोष्टी लागतात सगळ्या. तिथल्या ग्राउटिंगमध्ये 1.5 टन चुना घातल्याने 1.5 टन. मागच्या वर्षी हत्ती तलाव भरला होता, पण ते थोडं लोकांच्या खाली होतं. यावेळीचे लिकेज पूर्ण गेले. आमची आशा आहे की यावेळी हत्ती तलाव हा पूर्ण भरलेला तुम्हाला दिसेल. हे किती मोठं काम आहे. असे अनेक कामं रायगड प्राधिकरणच्या वतीने चालू आहेत. लाईट अँड साऊंड शोची वेळ तयार केलेली आहे. पुढच्या तुम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरला इथे येणार ते तुम्हाला लाईट अँड साऊंड शो तुम्हाला पाहायला मिळणार. फसाड लाईटिंग ज्या रात्री थोडंफार आम्ही टेम्पररी बसवर केली ती सुद्धा तुम्हाला पूर्ण
वर्षभर तुम्हाला फॅसिलिटी पाहायला मिळेल. इलेक्ट्रिसिटी बघितलं असं आपण केबल्स किती मोठे केबल्स आहेत. त्या केबल्सचं सुद्धा तिथे अंडरग्राऊंड सगळं केबलिंग होणार आहे. वॉटर कनेक्टिव्हिटी होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत. या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि सगळ्यात मी रायगड प्राधिकरणचा माझा विषय संपवायच्या अगोदर कौतुक करावं त्या गाढवांचं. त्या गाढवाने सुद्धा माणसासारखं काम केले. म्हणजे गाढव माणूस आहे मला माहित नाही, पण तो निश्चित माणसासारखं त्यांनी काम केलं. एकूण एक दगड जो दिसतो तुम्हाला पायऱ्यांचा, त्या सगळ्या गाढवांनी वर आणलेले. त्या गाढवांचं सुद्धा माझ्या दृष्टीने ते मनुष्य येते आणि त्यांचं सुद्धा मला या प्रसंगी कौतुक करायचं. आज मी या व्यासपीठावरनं किंवा या विचारपीठावरनं मी नेहमी सामाजिक प्रश्न मांडत असतो. नेहमी बहुजन समाजाचे विषय मांडत असतो. नेहमी 18 पगड जात 12 बडतोबांचे विषय मांडत असतो. इथं राजकारण विरोध मी बोलतो. राजकारणाच्या मुळात मी राजकारणी नाही आहे आणि राजकारण जवळपास सुद्धा मी इथं येऊन देत नाही. पण समाजाचं जर नुकसान होत असेल तर समाजाला न्याय देण्याची भूमिका ही संभाजी छत्रपतींची आहे. मला सांगा, मराठा समाज हा किती वाईट परिस्थितीने चाललाय. त्यांच्यासाठी आवाज नाही उठवायचा का मी? ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बलुतेदारांना स्वराज्य निर्माण केलं, करून दिलं. स्वराज्य नसेल मराठ्यांसाठी नाही तर 18 पगड जात 12 बलुतेदारांचे स्वराज्य. बरोबर 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण हे बहुजन समाजाला दिलं. त्या बहुजन समाजामध्ये कोण होतं? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज मराठा समाज बहुजन समाजमध्ये नाहीये. आज बाकी सगळ्यांना आरक्षण आहे, मराठा समाज आरक्षण नाहीये. मग तुम्ही आवाज उठवायचा नाही का? आवाज नाही उठवायचा का? आणि म्हणून 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पुसून काढला. महाराष्ट्राला जाणून दिलं की तुमचा हक्क आरक्षणाचा. एक मराठा म्हणून मी आलो नाहीये, तर बहुजन समाजाला त्या छताखाली आणण्यासाठी मी आलो. ज्या सुखाने आनंदाने आपला बहुजन समाज 18 पगड जात 12 बलुतेदार मांडत होता, मग आज का नाही? आणि म्हणून मी मराठा समाजासाठी किंवा बहुजन समाजासाठी बाहेर पडलो. किती वेळा आंदोलने केले, किती रस्त्यावर उतरलो, आमची भूमिका स्पष्टपणे मांडली. तर दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालय असते, आपण त्यांना चॅलेंज करू शकत नाही. त्यांचा नेहमी सन्मान करायला पाहिजे आपण. पण परवाच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाहीये. मराठा समाज हा एसीबीसी मध्ये होऊ शकत नाही. मराठा समाज हा फॉरवर्ड समाज आहे. आणि म्हणून समाजाचं आरक्षण जे मिळालं होतं ते काढून घेण्यात आलं. आता हेच झाल्यानंतर सगळे समाजाचे लोक दुखी झाले, माझ्यापासून दुखी झालं. त्या शिवाजी महाराजांची आपण शपथ घेऊन सगळीकडे जातो, 18 पगड जात 12 बलुतेदार म्हणतो. त्या राजश्री शाहू महाराज बहुजन समाजाला न्याय देतात. आणि माझा लढा हा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही आहे, गरीब मराठ्यांसाठी 70% गरीब मराठ्यांसाठी. पण हे सगळं होत असताना समाजासाठी लढायला मला पण तर मला खंताने सांगायचंय, या राजसदरांना सांगायचंय, आपलेच पुढारी एकमेकाची कोण चुकलं कोण बरोबर याच्यात स्पर्धेत लागले होते. मागच्या सरकारचे लोक म्हटले की आताच्या सरकारने मांडणी बरोबर केली नाही. आताचं सरकार काय म्हणते की तुम्ही कायदाच बोगस केला. ह्याच्यावर स्पर्धा, मी मोठा का तू मोठा. बाबा आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुमच्या भांडणात. आम्हाला इंटरेस्ट एकच आहे, आमची इच्छा एकच आहे, मराठा गरीब मराठा समाजाची इच्छा एकच आहे. तुम्ही काय भांडायला भांडा. विषय राज्याचा असू दे का विषय केंद्राचा असू दे. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण कसं देत आहे ह्याच्यावर बोला. मार्ग सांगा, पर्याय सांगा.
भरपूर व्यक्तीला घेतले, आम्हाला 58 मोर्चे काढले ना, आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. आता परत समाज भेटीला का करता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिले, परत मराठा समाज भेटी करायचं का आपण? पर्याय सांगा, कसं समाजाला आरक्षण देऊ शकतो? तुम्ही सांगा पर्याय, की आपण आरक्षण सोडून सुद्धा बऱ्याच गोष्टी राज्याच्या हातात आहेत, ते आपण कसं देऊ शकतो? आणि म्हणून मी मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतली, वेळ दिला ना, 6 जून पर्यंत वेळ दिला, काहीतरी आम्हाला मार्ग सांगा. ते म्हणत होते जस्टिस भोसलेचा अहवाल येणार, जस्टिस भोसलेंचा सुद्धा अहवाल दिला, आला तर जस्टिस भोसलेंचा अहवाल. जस्टिस भोसलेंचा अहवाल काय म्हणतो? जे मी 28 महिन्यात जे काय बोललो त्यामध्ये 1% सुद्धा फरक नाही. काय बोललो मी समजू नाही का? मी सरकारला 3 पर्याय दिले होते. मी म्हणजे कोण? सकल मराठा समाज. 3 पर्याय दिले होते. पहिला पर्याय कुठला? रिव्ह्यू पिटिशन, जो राज्याच्या हातातला आहे. समजा रिव्ह्यू पिटिशन शक्यतो ते स्वीकारतच नाही, ते चेंबरमध्ये हे असतो निकाल, ते आपण ओपन कोर्टमध्ये मागायचं, आपण प्लीड करायला तर मागवलं आहे. दुसरा पर्याय काय? क्युरेटिव्ह पिटिशन, ज्याला राज्य सरकारमध्ये त्याची काही गरज नाही, कारण तुमच्यावरच आपण पहिलं घेऊ रिव्ह्यू पिटिशनवर. हे जर झालं नाही तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की तिसरा पर्याय म्हणजे कुठला आहे? 338B च्या माध्यमातून आपण कमिशन फॉर्म करून त्या कमिशनच्या माध्यमातून आपण गव्हर्नरकडे सगळं राज्यपालांकडे सगळं अहवाल देऊ शकतो. राज्यपालांनी तो अहवाल घेऊन हा राष्ट्रपतींकडे पाठवायचा. राष्ट्रपतीने त्यांना पटलं तर राष्ट्रपती ते केंद्रीय मागास आयोगाकडे देणार. केंद्रीय मागास आयोगाला पटलं तर ते पार्लमेंटला येणार. म्हणून आता मराठा समाजातले लोक सुद्धा कोण आहेत? सगळ्या पुढाऱ्यांना मला सांगायचं आहे, हे 3च पर्याय. कोण चुकलं का कोण बरोबर ह्याच्यात आम्हाला घेणं देणार नाहीये. आम्हाला घेणं देणं एकच आहे समाजाला, की आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. बाकीच्या जातीतल्या लोकांना कसा न्याय मिळतो तर आमच्या जातीला का नाही गरीब मराठा? एवढंच आमचं म्हणणं आहे. हे करू शकताय का तुम्ही? ह्याच्यावर बोला. तो हा नेता बेकार, तो नेता बेकार, आम्हाला इंटरेस्ट नाही. आता मी हे टेक्निकल बोललो. काय पर्याय? दुसरं पर्याय राज्य सरकारला सांगितलं, ज्या गोष्टी हातात आहेत ते तर तुम्ही द्या. आणि जस्टिस भोसलेंचा अहवाल हेच ते म्हणतो, एकही फरक नाही बंधून, एकही फरक नाही. म्हणजे काय सांगत त्या दिवशी 5 प्रमुख मागण्या सांगितल्या. परत एकदा सांगतो. पहिली मागणी काय केली मी? 2185 आपले जे मुलं आहेत त्यांना रुजू करा ना तुम्ही. सुप्रीम कोर्टने सरळ सांगितलं, सप्टेंबर 9, 2020 अगोदर जे आहेत त्यांना तुम्ही रुजू करू शकता. आता त्यांनी जस्टिस भोसलेंनी सांगितलं ते 2100 क्वालिफाय होते, 114 क्वालिफाय होतात. राहिलेले 2100 होत ना, त्याला सुपर मेमोरी देणार. सुपर मेमोरी वाढवा. त्या लोकांना तुम्ही सुपर मेमोरी देऊ शकता. त्याला तुला सर्वोच्च न्यायालयात जावं लागत नाही, त्याला तुला हायकोर्टात जावं लागत नाही. त्या मुलांचं नुकसान होता कामा नये. हे बोललो तुम्ही. दुसरं काय बोललो? सावती, जे शिव महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था, ज्याच्यातून मराठी संघ उभा राहू शकतो. जस्टिस आवाज भोसले सावती द्या, भरपूर निधी द्या, भरपूर स्कॉलरशिपच्या माध्यमातून द्या. यांच्या डोक्याला असल्याने की आपण काहीतरी बोलूया 8-10 दिवसात. दुसरा कुठला मुद्दा म्हटलं की ओबीसीच्या ज्या सवलती आहेत, त्या बहुजन समाजाला सवलती मिळतात, प्रामुख्याने ओबीसीला, त्या ओबीसीच्या सवलती, शिक्षणाच्या सवलती द्या नाही एवढं समाजात. ते तर तुमच्या हातात आहे. त्याला काही सर्वोच्च न्यायालयात जावं लागत नाही. चौथा कुठला? अण्णासाहेब महामंडळ, ज्याच्यातनं तुम्ही उद्योगासाठी पैसे देऊ शकता. दुसऱ्या सगळ्यांनी बोललं, मला परत सांगायची गरज नाही. वसतिगृह, जिल्ह्यात वसतिगृह द्या ना तुम्ही. काय वसतिगृहाचं नावच नाही. आता या सगळ्या गोष्टी मी बोललो, समाजाच्या वतीने बोललो. काय केलं सगळ्यांनी? तुम्ही काय मला भूल आहे? हा, शिवाजी महाराजांच्या राजसदनमधून मी बोलतो आज.
तुम्ही आमचा खेळ केला समाजाचा, तर आम्ही बघत बसल्याचं राहणार नाही. समाजात खेळ करू नका तुम्ही. काय समजतंय? संभाजी छत्रपतीने तुम्ही आजपर्यंत संयमी बघितलंय. हो, मी संयमी, मला अभिमान मी संयमी आहे. पण आता निश्चित त्याच्या पुढे संयमी हा बाजूला फेकून टाकला. संभाजी छत्रपतीकडे याच्याकडे हातामध्ये सणा समाजासाठी तुम्ही लोकप्रतिनिधी झाले, त्या समाजाला नोटीस होता परत असं कशाला आणतात त्याला? कारण त्याच्या काय चूक आहे त्यांची? जबाबदारी मी पगार घेतोय, राज्यसभेचा मी पगार घेतोय, माझी जबाबदारी आहे ती. लोकसभेचे खासदार लोकसभेचा पेमेंट घेतात, तुमची जबाबदारी आहे. आमदार लोक विधान परिषद विधानसभा तुम्ही पगार घेतात, तुमची जबाबदारी आहे. लोकांना मिठी जोडू नका. तुम्हीच सांगा काय करू शकताय. मी तर पर्याय सगळे सांगितले तुम्हाला. त्याच्यावर कोण बोलतो का? कोण आमदार दिला पुढे? सगळे खेळ बघायला लागले. अहो, दुर्दैवाने अजूनही तुम्ही जर पाहिलं असेल 3-4 दिवसात नुसता नेतेगिरी चालू आहे. हा एक नेता दुसरा नेता शिव देतो, दुसरा नेता दुसरा शिव देतोय. आम्हाला बघायचं नाही ते सकारात्मक वेळेला सकारात्मक वेळा काय करणार आहे समाजासाठी. राज्याची काय जबाबदारी? ही राज्याची जबाबदारी आहे. सेंटरची जबाबदारी ही सेंटरची जबाबदारी आहे. राज्याची जबाबदारी आहे. पहिल्यांदा तुम्ही रिव्ह्यू पिटिशन हे करा. रिव्ह्यू पिटिशन असेल क्युरिटी, आणि क्युरिटी पिटिशन नसलं तर तुम्हाला सेंटरमध्ये सुद्धा जाता येते. बरं सगळं विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा म्हणायचं हो आपण सेंटरला जाऊ शकतो. काय बसायचं नुसतं काढायचं. कोण चुकलं? अरे चुकलं काय घेणं देणं आम्हाला. म्हणून सगळ्या माझ्या पुढ्याने विनंती आहे, ह्याच्या पुढे जे तुम्ही ज्या गोष्टी होतात ते तुम्ही करा. आताचा सरकार महाविकास आघाडी हात जोडून तुम्ही विनंती केली. सगळ्या नेत्या भेटवलं नाही, राजसदारांनी बोलणं हे सांगितलं तर ते काही फरक पडत नाही. तर त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे, आज तुम्ही आजपर्यंत माझा सैन बघितलाय, याच्या पुढे सैन तुम्ही आता तुम्ही बघू शकणार नाही. अरे मेलो तर समाजासाठी मरेंगे. शिवाजी महाराजांनी समाजाला न्याय दिला, चौपदाचा बरोबर जेव्हा राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा तो न्याय दिला. आता मी न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल तो होईल, काय होईल तो होईल. शिवाजी महाराज की जय. म्हणून आम्ही आता ठरवलंय, आम्ही काय ठरवलंय, आंदोलन हे निश्चित आहे. आंदोलन हे निश्चित आहे. तर माझी पहिल्या आंदोलनाची सगळ्यांना इच्छा सगळ्या लोकांना सांगायचंय, समाजाच्या लोकांना सध्या तो रस्ते होऊ नका. पहिली जबाबदारी आमची सगळ्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. पहिला मोर्चा हा ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला सांगितलं की तुम्हाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट आहे, जी पुरोगामी चळवळ कोल्हापुरात सुरुवात झाली, त्या शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणीच पहिला आमचं आंदोलन 16 जूनला असणार आहे. 16 जूनची कोल्हापूरची हे झाल्यानंतर पूर्ण राज्यातले 36 जिल्ह्यानंतर मी स्वतः आणि बसवकल्याण समाजाचे लोक तिथं मी जाणार आहेत. तिथं मी अपेक्षा हीच करतो, लोकप्रतिनिधी तिथे यायला लागते. आमदार असेल काय, मंत्री असेल काय, खासदार असेल, सगळं यायला पाहिजे तिथं आणि सांगायला पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही सकाळी मराठा समाजाला न्याय देणार. आम्हाला राजकारण नको तुमच्या, राजकारण नको तुमचं. आम्हाला सांगायला सकाळी मराठा समाजाला ज्या पद्धती शिवाजी महाराजांनी न्याय दिला, त्या प्रकारचा दावा पडत देणार, त्या शाहू महाराजांनी न्याय दिला, तर तुम्ही कसा न्याय नाही देणार विचारच करायचं. हा नेता बेकार, तो नेता बेकार, आम्हाला इंटरेस्ट नाही आहे, इच्छा नाही आम्हाला सगळे ऐकायची. आणि दुसरं, मला त्याच्यावर आणू नका, शिवभक्तांना आणू नका, मराठा समाजाच्या लोकांना तुम्ही आणू नका. जर का तुम्ही हे कोविड संपलं आणि कोविडच्या नंतर सुद्धा तुम्ही ऍक्शन घेतली नाही, हे 5-6 मागण्या पूर्ण केल्या नाही, तुम्ही रिव्ह्यू पिटिशन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आम्ही गव्हर्नमेंट परिषद घेणार तिथं तुमच्या सगळ्या नेत्यांचा सगळा सपोर्ट झाला नाही, तर पुण्यापासून संभाजीराजे सकट सगळा मराठा समाज हा मुंबईत चालणार आहे. चालणार आहे. हजारो लाखो लोक तिथे जेव्हा येतील, मग तुम्हाला जर काठी पहिली मारायची तर तुला संभाजी छत्रपती मारायला लागेल. ती परिस्थिती आणू नका तुम्ही. पहिली लाठी
जर मारायची असेल तर शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या वंशाला पहिलं मारा आणि मग पुढे बघून काय करायचं आपल्याला. त्यांच्यात काय हिंमत आणि म्हणून परत एकदा सांगतो, अजूनही वेळ हातात गेलेला नाही. आमचा सण गृहीत धरू नका, समाजाला गृहीत धरू नका, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुढच्या वर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात होणार. आणि परत एकदा औकिक कुटुंबांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. अशाच औकिक सर्व महाराष्ट्रात तयार होते एवढीच शिवभक्ती, एवढं शिवचिंतन एवढंच देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं हे भाषण आणि शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर संभाजीराजे बोलत होते. 16 जूनला पहिला मोर्चा आम्ही काढू. न्याय मिळाल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. काय होईल ते होईल. मराठा समाजाला गृहीत धरू नका असा इशाराच किल्ले रायगडावरनं संभाजीराजे छत्रपतींनी दिलेला आहे. 16 जूनला मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा निघेल. 15 जून पर्यंत राज्यामध्ये लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे 16 जूनला पहिला मोर्चा निघेल आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मराठा समाजाला गृहीत धरू नका असा इशाराच खासदार संभाजीराजे छत्रपतींनी दिला. आणि रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा आणि हा कार्यक्रम पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती बोलत होते आणि त्यांनी एक प्रकारे इशाराच दिलाय. आमचा खेळ केला तर आम्ही बघत बसणार नाही. आणि राज्याभिषेक दिनाच्या दिवशीच संभाजीराजे छत्रपतींनी इशारा दिलाय, आम्ही 16 जूनला पहिला मोर्चा काढू. सगळ्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत एका अगदी छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर.
जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर, फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा. हेडलाइन्स प्रायोजक कॉटन किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड. येत्या 16 जूनला कोल्हापुरातल्या शाहू महाराज समाधी स्थळापासून मराठा समाजासाठी आंदोलन करणार. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची रायगडावरून घोषणा. संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न. जय शिवरायांच्या जयघोषणेनं दुमदुमला किल्ले रायगड. 348 वर्ष जुनं होन चलन संभाजीराजे छत्रपतींकडे सुपूर्द. सुवर्ण होन संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी नेणार, संभाजीराजेंची घोषणा. आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं शिवरायांची मूर्ती ठेवून तुळजाभवानीला दुग्धाभिषेक. पूजेची दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 348वा शिवराज्याभिषेक दिन आणि हा सोहळा किल्ले रायगडावरती पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन निश्चित असल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आणि येत्या 16 जूनला आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली. शाहू महाराजांच्या कोल्हापुरातल्या समाधीस्थळावरून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. आमचा खेळ केला तर आम्ही बघत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. तर शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे बोलत होते आणि यावेळी त्यांनी 16 जूनला कोल्हापुरात पहिला मोर्चा निघेल आणि मराठा आरक्षणासाठी हा मोर्चा असेल. न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, काय होईल ते होईल, मराठा समाजाला गृहीत धरू नका असा एक प्रकारे इशाराच दिलाय किल्ले रायगडावरून. 16 जूनला आंदोलन करणार असल्याची घोषणा रायगडावरून खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केली. निश्चित आहे आंदोलन हे निश्चित आहे. तर माझी पहिल्या आंदोलनाची सगळ्यांना इच्छा सगळ्या लोकांना सांगायचंय, समाजाच्या लोकांना, सध्या तो रस्ते होऊ नका. पहिली जबाबदारी आमची सगळ्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी. पहिला मोर्चा हा ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला सांगितलं की तुम्हाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट आहे, जी पुरोगामी चळवळ कोल्हापुरात सुरुवात झाली, त्या शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणीच पहिला आमचं आंदोलन 16 जूनला असणार आहे.